नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती। लवकरच येत आहे वर्षातील सर्वात शुभ दिवस, तो आहे अक्षय तृतीया। असं मानलं जातं की या दिवशी केलेलं पुण्य, दान आणि पूजा कधीच संपत नाही। आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया म्हणजे काय। आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया म्हणजे काय, या मागची पौराणिक कथा, घरी करायचे सोपे उपाय आणि लक्ष्मी कृपा मिळवण्याचा खास मार्ग। तर चला भक्तांनो, जाणून घेऊया आज करायचे अक्षय तृतीयाला केले जाणारे सर्व विधी, पूजा। भक्तांनो, आता जाणून घेऊया अक्षय तृतीया म्हणजे काय। अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया असे म्हणतात। अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, अक्षय म्हणजे कधीही न संपणारे। या दिवशी केलेले पुण्य, दान, जप आणि पूजा आयुष्यभर फळ देतात। या दिवशी केलेले पुण्य, दान, जप आणि पूजा आयुष्यभर तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये फळ देतात। हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आहे। हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आहे। आता जाणून घेऊया पौराणिक कथा। असं सांगितलं जातं की या दिवशी भगवान विष्णूंनी परशुराम अवतार घेतला होता। या दिवशी भगवान विष्णूंनी परशुराम अवतार घेतला होता। महाभारतामध्ये पांडवांना वनवासात असताना भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिलं होतं। त्या पात्रामधून अन्न कधीही संपत नव्हतं। म्हणून हा दिवस सुख, समृद्धी आणि अन्नपूर्णतेचा प्रतीक मानला जातो। आता जाणून घेऊया अक्षय तृतीयाच्या दिवशी करायचे सरळ आणि सोपे उपाय। पहिला उपाय आहे, सकाळी तुम्ही स्वच्छ अंघोळ वगैरे करून तुमचं घर स्वच्छ करून तुम्ही दारामध्ये रांगोळी काढा। घरात तुमच्या सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुमचं घर प्रसन्न वाटेल। दुसरा उपाय आहे, भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचे पूजन पिवळ्या फुलांनी करा। तिसरा साधा उपाय आहे, तुम्ही आज काही ना काहीतरी थोडंसं छोटं तुमच्याने जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही आज दान करा। जसं की गरजूंना अन्नदान, पाण्याची वाटप किंवा गरजूंना इतर काही मदत। चौथा उपाय आहे, नवीन वस्तू आज काही ना काही तुम्ही छोटीशी होईना खरेदी करा। प्रत्येकाला सोने खरीदणं शक्य नसतं। आज सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं, पण प्रत्येकाला ते शक्य नाहीये। म्हणून आज तुम्ही कुठलीही छोटी वस्तू तुमच्या घरामध्ये आज घ्या, ते तुमच्यासाठी आज शुभ असेल। पाचवा आहे की आज तुम्हाला मी असा मंत्र सांगणार आहे की तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल। तो मंत्र आहे लक्ष्मी मातेचा। ओम श्रीम महालक्ष्मीये नमः, ओम श्रीम महालक्ष्मीये नमः, ओम श्रीम महालक्ष्मीये नमः, ओम श्रीम महालक्ष्मीये नमः। हा मंत्र तुम्ही 108 वेळा जप करा। बघा तुमच्या लाईफ मध्ये सुख, समाधान नक्की येईल। आता जाणून घेऊया गुप्त लक्ष्मी उपाय। सायंकाळी मुख्य दरवाजाजवळ तुपाचा तुम्ही तुपाचा दिवा लावा। लक्ष्मी माता घरात प्रवेश करते अशी श्रद्धा आहे। लक्ष्मी माता घरात संध्याकाळी 7च्या नंतर प्रवेश करते। फक्त विश्वास आणि सकारात्मक भावना तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे। हे तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे। नक्कीच तुम्हाला आशीर्वाद मिळेल, नक्कीच तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल। जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा जय महालक्ष्मी, जय महालक्ष्मी। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।